हाय हॅलो नमस्कार. मी कविता स्वागत करते त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला हवं. तर आज दिवसाची सुरुवात मस्त झाली होती, पण माझं बरं नव्हतं, त्यामुळे मी दिवसभर काही शूटिंग केलं नाही. आणि 2-3 दिवस झाले पुण्यामध्ये खूप पाऊस चालू आहे, थंडीचं वातावरण आहे पूर्ण. आणि एवढी सर्दी आणि घसा जाम झालेला होता ना, मग पूर्णपणे आराम केला. प्रांजल सकाळी स्कूलला वगैरे गेली. सगळं काही काही शूटिंग केलंच नाही मी सकाळपासून. म्हटलं चला मस्त संध्याकाळ झाली आहे, आता संध्याकाळचं काय बनवणार, काय काय नाही ते तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं. आणि आजचं प्रांजलचं चालू आहे बघा. इथं पाठीमागे ब्लॅकबोर्ड होतं, तिला म्हटलं चल तू स्वयंपाक, मी स्वयंपाक बनवते, तोपर्यंत तू तुझं काहीतरी अभ्यास वगैरे कर. कारण की आज मी दिवसा बसून अभ्यासच नाही घेतला, कारण की मला पण एवढं बरं वाटत नव्हतं. त्यामुळे म्हटलं तू तुझं कर, मी माझं करते, म्हणजे दोन्हीकडे पण लक्ष असेल आणि माझा स्वयंपाक पण होईल आणि तिचा थोडासा अभ्यास पण होईल. म्हटलं चला पहिले तर देवपूजा करून घेतली, कारण की 7 वाजले होते. म्हटलं पहिले देवपूजा वगैरे करून घ्यावं, मग किचनमध्ये एंट्री केली की मग बाकीचा सगळा स्वयंपाक वगैरे होतच राहतो. तर चला स्वयंपाकाला सुरुवात करते. आज मी बनवणार आहे मस्तपैकी वांग्याची भाजी. आमच्या घरी ना वांगे तसे कोरडी भाजी केली तरी आवडते, रश्श्याची केली तरी आवडते, भरीत केलं तरी आवडतं. म्हटलं चला बनवणारच आहे तर ते पण तुमच्यासोबत शेअर करू. वांगे घेतले होते मस्त. पहिलंच वांगं घेतलं तर ते किडकं निघालं होतं, मग असं ना 4 भागांमध्ये ना असं वांगं कट करून घेतलं बघा. त्याचे ना काटे वगैरे जे होते ना ते पहिलेच मी व्यवस्थित कट करून घेतले होते, नाहीतर खाताना मग ते मध्ये मध्ये टोचतात. साईडचे पूर्ण काटे वगैरे काढून घेतले, 4 भागांमध्ये कट केले, मसाला वगैरे सगळं काढून घेतलं. त्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये ना तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्ये ना हे खोबरं होतं, खोबरं मस्त कट करून घेतलं होतं. साहित्य वगैरे सगळं आधी काढून घेतलं ना, मग टेन्शन राहत नाही. तर बघा 2 हिरवी मिरची घेतली, त्यासोबतच अद्रक घेतलं थोडंसं. अद्रक आहे ना टाकल्यानंतर टेस्ट पण छान येते. आणि गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत आहे ना मस्त असं आहे ना खोबरं मिरची ते सगळं परतून घ्यायचं. आणि थोडंसं कढीपत्ता टाकलं, थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये. आणि यामध्येच मी थोडेसे शेंगदाणे पण टाकून घेतले. आता आहे ना मस्त हे ना भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम मिडियम आहे. त्यानंतर आहे ना कांदा पण टाकून घेतला. कांदा आता हे सगळं जे साहित्य आहे ना ते छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं. बघा छान असं गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. छान असं बघा आपले कांदा वगैरे सगळा मसाला वगैरे जो आहे ना तो छान असा परतलेला आहे. छान असा मसाला परतून घेतला ना तर भाजीची टेस्ट पण छान येते. आता हे थंड व्हायला आहे ना ताटामध्ये मी काढून घेते. मसाला काढून घेतला. त्याच कढईमध्ये ना 2 चमचे परत तेल टाकून घेतलं. तेल थोडंसं ना गरम होऊन द्यायचं. आणि जे कट केलेले वांगे होते ना ते तेलामध्ये सोडायचे. आणि वांगे पण आहे ना तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे, नितळून घ्यायचे चांगले. याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं होतं म्हणून ते असं उडत होतं तेल. छान असं तेलामध्ये ना वांगे टाकून घेतले. वांगे छान परतवून घ्यायचे, म्हणजे भाजी ना छान होते, टेस्टी पण होते. आणि वांगे शिजायला जास्त वेळ पण लागत नाही, तेलामध्ये छान परतल्या जातात मग. तर आता इथं मी सगळे वांगे छान टाकून घेतलेली आहे. छान अशी परतवून घ्यायची. जास्त मोठे पण नाही आहे आणि वांगे जास्त छोटे पण नाही आहे, मीडियम आकाराचे वांगे घेतलेले, म्हणजे खायला पण छान लागतात. तर मसाला आता थंड झालेला आहे. आता मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि याला छान अशी ना पेस्ट बनवून घ्यायची मस्त अशी. मसाला थंड झाल्यावरच मिक्सरला बारीक करा, कारण की एकदा मी मिक्सरला आहे ना गरम गरम म्हणजे गरमच मसाला काढला होता ना, तर मसाल्याची जी आतमधली फिरकी असते ना तीच म्हणजे निघून आली होती, गरम झालं होतं एकदम. त्याच्यामुळे ना मग मसाला वगैरे ना एकदम थंड करून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा वांगी पण छान अशी परतली होती. कलर वगैरे पण त्याचा चेंज झाला होता, मस्त परतली होती. आता मसाला मी बारीक करून घेते आणि वांगी पण आहे ना तर काढून घेते. वांगी काढून घेतली. परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं. तेल थोडं चांगलं गरम होऊन द्यायचं. त्याच्यानंतर आपण जो बारीक केलेल्या मसाल्याची जी पेस्ट आहे ती टाकून घ्यायची. छान असं मसाल्यानं आपल्याला तेलामध्ये ना परतवून घ्यायचं आहे. कमी गॅसवरतीच परतवून घ्यायचं. याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करायचे आहे, पण मसाल्याला तेल सुटेपर्यंत आहे ना मस्त असे मसाले, जो पेस्ट मसाला आहे ना तो चांगला परतून घ्यायचा आहे. छान मसाला परतून झालेला आहे. आता आहे ना मसाले टाकून घ्यायचे सुके. इथं आहे ना मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळदी टाकलेली आहे.
कांदा मसाला टाकून घेतलेला आहे 2 चमचे. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे पावडर टाकून घेतली आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतलेले आहे. मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे, असे एकजीव करून घ्यायचे. त्याच्यानंतर मग मसाल्याला चांगलं तेल सुटतं. छान असा मसाला आता मी इथं मिक्स करून घेते. मसाला छान असा मिक्स करून झाला, परतवून झाला. त्यानंतर चवीनुसार इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. परत एकदा मीठ टाकल्यानंतर छान असा मसाला परतवून घ्यायचा. मसाला छान परतून झालेला आहे. आता आपण वांगी टाकून घेणार आहोत. इथं आता सगळे वांगे टाकून घेतले. छान मसाला आणि वांगी दोन्ही पण छान परतवून घ्यायचं. ही भाजी शिजायला जास्त वेळ लागणार नाही, 10 मिनिटामध्ये भाजी रेडी होणार आहे. छान मसाले आणि वांगे एकत्र मिक्स करून घ्यायचं. बघा मसाले आणि वांगे छान मिक्स करून झाले. थोडा वेळ झाकण ठेवलं होतं. त्याच्यानंतर 2 ग्लास गरम पाणी करून घेतलं होतं मी, कारण की थंड पाणी टाकल्यानंतर वांग्याची टेस्ट गेली असते आणि वांगे शिजले पण नसते. त्यामुळे गरम पाणी करून मी याच्यामध्ये सोडलेलं आहे. आता मस्त मसाला वगैरे जे आहे ते मिक्स करून घेते. तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती पाणी पाहिजे, एकदम सुकी भाजी पाहिजे की चांगली रश्शावाली पाहिजे, त्यानुसार तुम्ही इथं पाणी ॲड करा. ही भाजी चवीला एकदम भारी लागते. गरम गरम भाकरी असेल किंवा चपाती असेल, फुलकी असेल, त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. नाही तर भातासोबत जरी खाल्ल्यानं ही भाजी खूप टेस्टी लागते. प्रांजलला पण ही भाजी पहिले आवडत नव्हती, पण आता आवडीने खाती. बघा छान असं पाणी टाकून इथं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडा वेळ झाकण ठेवलं. मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपली भाजी पण इथं रेडी झालेली आहे. बघा किती सुंदर, जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मीडियममध्ये आहे. त्याच्यानंतर आता वरतून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आजची भाजी रेडी झालेली आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मला जायचं होतं दळण दळायला. मग काय 8-8:30 वाजले होते. म्हटलं दळण परत नाही संपले आणि परत राहून जाईल, पाऊस येतो मध्ये मध्ये. मग रिया आली होती खाली, तिला घेऊन मग प्रांजल आम्ही सगळेजण गेलो आणि मग दळण टाकलं आणि आम्ही पुढं चालत चालत गेलो. तर मग काय आत्या आणि भाची बाहेर निघले की यांना दोघींना काहीतरी खायचं असतं. मग इथं त्यांनी मोमोज घेतले आणि माझ्यासाठी सँडविच घेतलं होतं. तर आता इथं आमच्या इथं जवळच छान असे स्टॉल वगैरे लागले आहेत आणि तिथं सगळं काही भेटतं मस्त. तर मग आता आम्ही इथं आलो आहे. संध्याकाळचं वातावरण होतं, पाऊस पण चालू होता. रिया आणि प्रांजल मोमोज खात होता. प्रांजलचा मोमोजवर आज जीव नव्हता, त्याच्यामुळे ती बोलत होती आज मला पण सँडविच खायचे तुझ्यासोबत. मी काय आज मोमोज खाणार नाही, नाहीतर मोमोज तिला खूप आवडतात. पण तिने आज मोमोजवर काय ताव मारलाच नाही. त्याच्यानंतर मस्त सँडविच तयार होऊन आलं होतं. म्हटलं चला मस्त सँडविच खाऊन घेऊ आणि मग परत घरी जावं लागेल. चपाती वगैरे बनवायची, भात वगैरे बनवायचं राहिलं आहे. घरात तांदूळ पण नव्हते. प्रांजलच्या पप्पांना बोलली होती येताना तांदूळ तुम्ही घेऊन या. मग आता ते तांदूळ वगैरे घेऊन येतील तेव्हा भात लावेल आणि दळण वगैरे घेऊन गेल्यानंतर मग चपाती बनवायची. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आम्ही सँडविच एन्जॉय करतो. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सँडविच पण खाल्लं, टेस्ट पण छान होती सँडविचची. मला जरा बरं नाही आहे, त्यामुळं आज छोटासा आणि स्मॉल असा व्हिडिओ बनवलेला आहे. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.